गुड इव्हनिंग. तर बघा आपण फर्स्ट सेशन मध्ये काय बघितलं तर मार्केटमध्ये बेसिक चार्ट कसा रीड करायचा त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. ज्या आपण टेलिग्रामला लेवल देतोय त्या लेवल कशा वापरायच्या, रेंज कशा मार्केटमध्ये वर्क करतात ती रेंजची प्रोसेस आपण बघितली. जसं आज आपण बघितलं मार्केटमध्ये सपोज निफ्टीसाठी रेंज काय होती. मार्केट 22 तारखेसाठी अशी काहीतरी रेंज होती की मार्केट या सेल रेंजच्या खाली जर आज गेलं तर मार्केटचा ट्रेंड आपण निगेटिव्ह कन्सिडर करायचा आहे. आणि मग मार्केटला पुलबॅकची कशी वेट करायची, जसं आपण आज पण तुम्ही बघितलं असेल की मार्केट जेव्हा इथून वरती आलं तर ऑलमोस्ट 10:50-11च्या आसपास आपण इकडं मार्केटमध्ये या ग्रीन कॅन्डल बनत होत्या आणि आपण मार्केटमध्ये पुट बाय करत होतो किंवा आपण मंदी करत होतो, कारण की आपला ट्रेंड मार्केटचा डाऊन आहे. मग ते इथंच का करायचं, कारण की ऑलरेडी मार्केट ट्रेंड डाऊन आहे तर सेल रेंज, या रेंज इथं सेलिंग जो आहे हे डायनामिक प्रोसेस काय त्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगेल. तर त्यामुळे पॉइंट फोकस काय करायचं आहे की पहिल्या दिवशी आपण मार्केटमध्ये बेसिक ओपन हाय लो क्लोज कसं रीड करायचं ती प्रोसेस बघितली. त्यानंतर टाइम फ्रेम म्हणजे काय, चार्ट टाइप काय त्या गोष्टी बघितल्या. आणि हिकानशी चार्ट, हातात जो मी चार्ट लावलाय यामध्ये दोन प्रकारच्या कॅन्डल तयार होतात, एक प्लेन कॅन्डल आणि एक डोजी कॅन्डल आपण ते बघितलं. तर सपोज आता मी ज्या कॅन्डलवर कर्सर ठेवलेला आहे, कॅन्डल प्लेन आहे का डोजी आहे, चार्ट बॉक्समध्ये प्रत्येकाने रिप्लाय करायचं आहे. म्हणजे परवा जे कालच्या सेशन आपण मिस होतं, काल आपलं लेक्चर नव्हतं, तर परवा जो आपण सेशन घेतला त्याच्यात जर कोणाला काही डाऊट असेल तर मला रिपीट करता येईल, मग आपण पुढची प्रोसेस सुरू करूया. येस, कॅन्डल प्लेन आहे का डोजी आहे. बघा अगदी सिंपल प्रोसेस आहे. ओपन आणि हाय सेम आहे, प्लेन कॅन्डल आहे. जर वरती खाली दोन्ही बाजूला लाईन दिसते बघा, याला शॅडो आहे. ओपन हाय लो वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत, हिला आपण डोजी म्हणणार आहोत. ही प्लेन आहे, ही प्लेन आहे आणि ही डोजी आहे. तर अशा प्रकारे कोणत्या कॅन्डलला आपल्याला प्लेन म्हणायचंय, मग ती ग्रीन असेल तर हिचा ओपन आणि लो आपला सेम असतो, ओपन व्हॅल्यू आणि लो व्हॅल्यू एक्झॅक्टली सेम राहील, तर ही प्लेन कॅन्डल राहील. आता जसं मी बोललो बघा की मार्केटमध्ये प्लेन कॅन्डल तुम्हाला काय दाखवेल, कंटिन्युएशन दाखवेल. जो काही मार्केटचा ट्रेंड असेल तो कंटिन्यू करेल जोपर्यंत प्लेन कॅन्डल बनतायत. आणि एकदा मार्केट प्लेन कॅन्डल बनायचे स्टॉप करताय आणि साइडवेज मुवमेंट करताय, डोजी कॅन्डल येत आहेत, थोडंसं इनसाइडर कॅन्डल, आता मी नवीन कन्सेप्ट सांगणार आहे, ते बनायला लागलं तर मग तुम्ही थोडं प्रॉफिट बुकिंगचा विचार तिथं करू शकताय. किंवा आता मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे आणि मार्केट हे असं वरती वरती येत आहे, तर जोपर्यंत या ग्रीन कॅन्डल कंटिन्युअस येत आहे तोपर्यंत वाट बघा. आणि जसं ग्रीन कॅन्डल यायचं स्टॉप झालं आणि एखाद दोन कॅन्डल रेड येते, डोजी कॅन्डल फॉर्मेशन येत आहेत, याचा अर्थ तुम्ही सांगायचं की इथं मार्केटमध्ये सप्लाय येतोय. तर अशा प्रकारे तुम्हाला मार्केटचे ते येतील. अदरवाईज आपण डायरेक्टली ती लेवल भेटेल आपल्याला की बस या रेंजला आलं आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड करायचं, तर त्या गोष्टी पण येतील. पण चार्ट बघून पण तुम्हाला त्या गोष्टी येतील. याचा आपण हो एक एक गोष्ट आपण ऍड करत जाऊया. तर मी प्लेन कॅन्डल आणि डोजी कॅन्डल तुम्हाला ओळखता येते असं कन्सिडर करतोय आणि पुढच्या पॉईंटकडे आता मूव्ह करतोय. तर ती पुढची प्रोसेस आपण स्टार्ट करूया. आपण ज्या फर्स्ट पॉईंट मध्ये पहिल्या लेक्चरमध्ये जे पॉईंट कव्हर केले 2 मिनिटात मी तुम्हाला ते दाखवून देतो की मार्केटमध्ये चार्ट टाईप बेसिक होते त्या गोष्टी आपण कव्हर केल्या. बेसिक कॅन्डलस्टिक चार्ट वगैरे काय असतो ते आपण बघितलं, ओपन हाय लो क्लोज काय असतं त्या पद्धतीने. त्याला वेगवेगळी नावं असतात, टेल बॉडी वगैरे कॅन्डलची, ती प्रोसेस आपण बघितली. त्यानंतर टाइम फ्रेम काय बघितलं त्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि हिकानशी चार्टमध्ये दोन कॅन्डल, प्लेन कॅन्डल, डोजी कॅन्डल, ऑलरेडी आपण आता त्याची प्रॅक्टिस केली. हे सगळं आपण कंप्लीट केलं होतं. कॅन्डल प्लेन का बनते ग्रीन किंवा रेड मध्ये, तर त्याच्या कंडिशन पण मी तुमच्या समोर ठेवतो आणि याचा एकदा स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा आहे. ओपन व्हॅल्यू इक्वल टू लो राहील किंवा ओपन इक्वल टू हाय असेल. जर अशी कंडिशन ओपन इक्वल टू लो किंवा ओपन इक्वल टू हाय असेल तर कॅन्डलला प्लेन म्हणायचं आहे. ओपन इक्वल टू हाय किंवा लो, कॅन्डल प्लेन. ओके, तर म्हणजे परत कन्फ्युजन नकोय. आणि डोजी कोणाला म्हणतोय की चारही व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत, ओपन नॉट इक्वल टू हाय, नॉट इक्वल टू लो, तर त्याला आपण डोजी म्हणतोय. तर इथपर्यंत आपण सगळ्या गोष्टी कंप्लीट केल्या होत्या. आता आपल्याला पुढे एक कन्सेप्ट बघायचा, इनसाइडर कॅन्डल. आता कोणत्या कॅन्डलला इनसाइडर म्हणायचंय की सपोज दॅट अशी कॅन्डल फॉर्म होईल की जसं ही प्रिव्हियस कॅन्डल सपोज रेड वाली, या रेड कॅन्डलचा हाय आणि रेड कॅन्डलचा लो या दोघांच्या मध्येच पुढची कॅन्डल तयार होते. तर जोपर्यंत या मागच्या प्रिव्हियस कॅन्डलच्या हाय आणि लोच्या मध्ये मार्केट खालीवरती, मग एक कॅन्डल इथं बनेल, परत पुढची कॅन्डल बनेल, परत पुढची, जोपर्यंत एक कॅन्डल अशी बनली आहे ज्या कॅन्डलच्या हाय आणि लो त्याच्या मध्ये मार्केटची मुवमेंट करते, तर त्या सर्व कॅन्डलला इनसाइडर कॅन्डल म्हणायचं आहे. कोणत्या तरी एक मोठ्या कॅन्डलच्या मध्ये मार्केट जेव्हा चालतंय त्याला इनसाइडर कॅन्डल म्हणायचंय. मग ते करताना पहिली कॅन्डल रेड असू शकते, दुसरी ग्रीन राहील किंवा ग्रीन आणि रेड राहील, डोजी राहू शकतात, प्लेन राहू शकतात, काहीच मॅटर करत नाहीये.
पॉइंट फक्त एवढं लक्ष द्यायचंय की प्रिव्हियस कॅन्डल जी मागची कॅन्डल असेल त्या कॅन्डलचा जो हाय आहे आणि जो लो आहे त्याच्यामध्ये जर करंट कॅन्डल बनली तर त्या कॅन्डलला इनसाइडर कॅन्डल म्हणायचंय. तर आपण थोडं चार्टवर जाऊन याची थोडी प्रॅक्टिस करूया की एक्झॅक्टली इनसाइडर कॅन्डल कोणाला म्हणायचंय. सिंपल प्रोसेस काय एक्सप्लेन केलेली आहे की प्रिव्हियस कॅन्डल जी आहे तिचा हाय आणि लो जे आपण बघतोय तर करंट कॅन्डल अशी फॉर्म होते की मागच्या कॅन्डलच्या हायच्या वरती जात नाही, हायच्या वरती पण नाही गेलं किंवा तसं नाही झालं तर लोच्या खाली जायला पाहिजे ते पण नाही झालं. जर दोघांपैकी काहीच होत नाहीये मार्केटमध्ये तर मग आपल्याला काय सांगायचं या कॅन्डलला इनसाइडर म्हणायचंय. का तर मागच्या कॅन्डलच्या ती आतमध्ये राहते. ओके. मग हे असताना तुम्हाला असं दिसेल की पहिली कॅन्डल मे बी प्लेन असेल, डोजी असेल, दुसरी कॅन्डल प्लेन किंवा डोजी काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन राहू शकतोय. दोन्ही कॅन्डल रेड राहू शकतायत ते मॅटर करत नाहीये. फक्त हाय आणि लोअर कंडिशन आहे की मार्केटच्या मागच्या कॅन्डलचा हाय आणि लो त्याच्यामध्येच करंट कॅन्डलचा हाय आणि लो मार्केटमध्ये राहणार आहे तर त्याला आपण इनसाइडर म्हणणार. आता बोल ही कॅन्डल झाली, आता त्याच्यानंतर परत एक कॅन्डल तयार होते सपोज अशी एखादी कॅन्डल तयार झाली. ओके. आता ही आपली या रेडच्या आतमध्ये होती ही वाली ग्रीन, ठीक आहे. ही दुसरी पण आपली तयार होते. मग हिला काय म्हणणार आपण इनसाइडर म्हणणार की नॉन इनसाइडर म्हणणार हा प्रश्न तयार होतो. का कारण या कॅन्डलला जर तुम्ही या प्रिव्हियस कॅन्डलशी कम्पेअर केलं तर तिने मागच्या कॅन्डलच्या हायच्या वरती गेलेलं आहे. पण प्रॉब्लेम आहे की ती स्वतः इनसाइडर आहे. ही ग्रीन कॅन्डल स्वतः इनसाइडर आहे. तर मग त्या कॅन्डलशी कंपॅरिझन करून काय फायदा नाही. ज्या कॅन्डलच्या मध्ये मार्केट अटकलेलं आहे एक रेंज बनते या कॅन्डलचा हाय आणि या कॅन्डलचा लो याच्या मध्ये मार्केट आहे. मग ही एक दोन सपोज परत एखादी अशी तिसरी कॅन्डल तयार झाली, ही थर्ड बोलूया आपण. अशा इथं किती पण कॅन्डल तयार होऊ द्या जोपर्यंत त्या लोच्या खाली किंवा हायच्या वरती मार्केट जात नाही तोपर्यंत या सर्व कॅन्डल जेवढ्या पण इथे कॅन्डल बनतील या सगळ्यांना आपल्याला इनसाइडर म्हणायचं आहे. जर अशी कॅन्डल बनली की हे जे हायची लाईन आहे याच्या वरती मार्केट गेलं आणि सपोज इथे एखादी कॅन्डल तयार होते हाय वरती क्लोज होऊ दे किंवा नुसतं हाय मारलं तरी चालेल तर मग या कॅन्डलला आपण आउटसाइडर किंवा नॉन इनसाइडर म्हणणार आहोत. म्हणजे या प्रिव्हियस कॅन्डलची ही जी रेड होती या रेड कॅन्डल मध्ये मे बी कधी 5 मिनिटं 10 मिनिटं कधी 2 4 5 कॅन्डल किती पण राहू शकतात. जेवढ्या पण या कॅन्डल तयार होत आहेत या सर्व कॅन्डलला आपल्याला इनसाइडर कॅन्डल म्हणायचं आहे. या कॅन्डलच्या या कॅन्डलच्या आतमध्ये या कॅन्डल होत्या सगळ्या या कॅन्डल आपण नॉन इनसाइडर म्हणणार आहोत. आता याच्यानंतर सपोज परत एखादी नवीन कॅन्डल आली तर हिची कंपॅरिझन आता हिच्याशी करायची गरज नाहीये. ऑलरेडी ही नवीन आपल्याला नॉन इनसाइडर भेटलेली आता यावली ही वाली तर याच्या हायचा वरती मार्केट आहे म्हणजे मार्केट एक ट्रेंडी मूव दाखवतोय ट्रेंडी मूव दाखवतोय अशा प्रकारे. ओके. म्हणजे काय की जोपर्यंत एखाद्या कॅन्डलच्या हाय अँड लोच्या मध्ये मार्केट असेल त्या सर्वांना इनसाइडर म्हणायचं आहे. एकदा त्याच्या हायच्या वरती किंवा लोच्या खाली मार्केट निघून गेलं असं लोच्या खाली निघालं तर समजून घ्यायचं की मग ती काही इनसाइडर अशी निघालं. आणि आता समजून घ्या मी एक सांगतो तुम्हाला की या सगळ्या कॅन्डल आहेत याने या कॅन्डलच्या लोच्या खाली आलं म्हणजे नॉन इनसाइडर बनली ही. त्याच्या पुढची कॅन्डल मार्केटमध्ये ही अशी बनते सपोज ही अशी बनते. ओके. ही पण नॉन इनसाइडर बनेल का कारण की ही प्रिव्हियस कॅन्डल जी आहे ही प्रिव्हियस कॅन्डल हिचा हाय हायच्या वरती गेलेला आहे. तर याच्या वरती कारण की हिचे कंपॅरिझन मी आता हिच्याशी करतो का कारण की ती ही जी रेड कॅन्डल होती त्याच्या लो किंवा हाय तिने एकदा मार्क करून टाकला. या बाकी सगळ्या कॅन्डलच्या कंपॅरिझन आपण तिच्या या मेन कॅन्डलशी का करतो कारण की तोपर्यंत मार्केट त्या हाय आणि लोच्या बाहेर निघतच नव्हतं. तर या सगळ्या कॅन्डल साइडवेज मुवमेंट दाखवत होत्या. या कॅन्डलने मार्केटने एकदा तो हाय किंवा लो ब्रेक करून टाकलाय असं त्याचं मिनिंग आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की जोपर्यंत प्रिव्हियस कॅन्डलचा हाय आणि लो मार्केट त्याचमध्ये फिरतोय तसा काही इन्साइडर आहे. आणि एकदा का तो निघाला वरती सपोज अशी वरती कॅन्डल निघाली अशी मार्केट तर हिला आपण नॉन इन्साइडर म्हणणार आहोत. याच्या आतमध्ये नाहीये. मग याच्यानंतर सपोज अजून नवीन कोणती कॅन्डल येते तर हिची कंपॅरिझन आपण या कॅन्डलशी करायची इकडे करायची गरज नाही. तर मे बी थोडं कन्फ्युजिंग वाटतं फर्स्ट टाइम तुम्ही ऐकत असाल तुम्हाला वाटलं असेल पण चिंता करू नका. चार्टवर जाऊया आणि तो कन्सेप्ट बघूया आपण. ओके. तर तुम्ही मला सांगायचंय आजची ही पहिली कॅन्डल होती आपली ही रेड कॅन्डल ही फर्स्ट कॅन्डल आहे. या सेकंड कॅन्डलला काय सांगाल तुम्ही इनसाइडर सांगाल का नॉन इनसाइडर सांगाल. या या सेकंड कॅन्डलला इनसाइडर आहे की नॉन इनसाइडर आहे. येऊन तर आपल्या या रेंजची आता सध्या गरज नाही. बाईंग रेंज सेलिंग रेंज कसं कॅल्क्युलेट करायचं ते पुढे आपण बघणार आहोत. येस
या सेकंड कॅन्डलला मी तुम्हाला विचारलं की ही कॅन्डल इनसाइडर की नॉन इनसाइडर आहे, तर तुम्ही काय सांगायचं आहे की सिंपल बघायचं प्रिव्हियस कॅन्डलची आहे, प्रिव्हियस कॅन्डलचा हाय आणि लो चेक करा तुम्ही. ही आपली कॅन्डल आहे, हिचा हा लो हा इथं आहे आणि हाय हा काहीतरी इथं आहे. आता या कॅन्डलचा हाय इथं आहे आणि लो इथं आहे. मग याच्या खाली गेलंच नाही ना, तर याला आपण काय म्हणणार आहोत, इनसाइडर म्हणायचं, इनसाइडर. आता ती जर इनसाइडर आहे तर ही दुसरी कॅन्डल बोला, हिला काय म्हणाल, इनसाइडर की नॉन इनसाइडर? या सेकंड कॅन्डलला ते मला सांगायचं होतं, मुद्दा महत्वाचा तो होता थोडासा. या कॅन्डलला पण इनसाइडर सांगेल का? कारण ही पहिली कॅन्डल बघा, हिचा जर तुम्ही लो बघितला ना, हिचा लो बघा 24,434.40 आहे आणि या कॅन्डलचा लो बघा 24,437 आहे. 34चा खाली यायला पाहिजे ना, 434 आहे तर नवीन लो म्हणजे 434चा खाली 31, 32, 30 काहीतरी व्हायला पाहिजे होतं ना, पण 34 पेक्षा जास्तच आहे. म्हणजे नवीन लो नाही बनवलाय आणि नवीन हाय पण नाही बनवलाय. तर ही सेकंड आणि थर्ड या दोन्ही कॅन्डलला इनसाइडर म्हणेल, पण या कॅन्डलला काय म्हणणार बोला? बघा, तो पहिली कॅन्डल जी पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली नवीन लो झाला, 434चा खाली गेला, 427 पर्यंत गेला, म्हणजे नवीन लो मार्क केला. तर या कॅन्डलला आपल्याला इनसाइडर नाही म्हणायचंय, नॉन इनसाइडर म्हणायचंय. या कॅन्डलला आपण मार्केटमध्ये, ही कॅन्डल आता मी पुढे कंटिन्यू सांगेल, पण इनसाइडर नाहीये. या प्रिव्हियस कॅन्डलच्या रेंज मध्ये मार्केट नाहीये, नवीन लो किंवा नवीन हाय मार्केट मार्क करते. तर यस, या कॅन्डलला काय म्हणाल, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. परफेक्ट, 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 परफेक्ट. ओके. परत एकदा प्रश्न विचारतोय. बोला, ही कॅन्डल 9:35 जी कॅन्डल तिला काय म्हणाल, इनसाइडर की नॉन इनसाइडर? आज आपल्याला जे बेसिक फाउंडेशन तयार करायचं ते कम्प्लीट होऊन जाईल. उद्यापासून कॅल्क्युलेशन स्टार्ट होईल आपलं. इनसाइडर आहे. ओके. हिचं कंपॅरिझन मी या कॅन्डलशी करेल, कारण की ऑलरेडी ही नॉन इनसाइडर होती ना, हिची कंपॅरिझन तशीच करणार आहे. बोला, या कॅन्डलला काय म्हणणार आहोत, इनसाइडर की नॉन इनसाइडर? नॉन इनसाइडर. परफेक्ट. याच्यात काही डाऊट असेल तर विचारून घ्यायचा आहे की सर याच्यात इनसाइडर किंवा नॉन. अगदी सोपं आहे, जास्त कन्फ्युजन नाहीये. बघून कळतं ही कॅन्डल याचा हाय आणि लोच्या आतमध्ये, ते इनसाइडर सांगायचं, थोडंही कन्फ्युजन नाहीये. जर तरी पण एखाद्याला काही डाऊट असेल याच्यावर, तर पहिले डाऊट विचारा आणि मग आपण फायनल कन्सेप्ट कडे जाणार आहोत आता. क्लिअर आहे? काही डाऊट नाहीये? यस, प्रिव्हियस कॅन्डल सोबत करायचं, जो नॉन इनसाइडर असेल त्या सोबत. आता या या कॅन्डलमध्ये या कॅन्डलची कंपेरिजन आपण प्रिव्हियसची नाही केलं, पहिल्याशी केलं का? कारण ती स्वतः इनसाइडर होती ना. जर एखादी कॅन्डल आपल्याला स्वतः इनसाइडर दिसत असेल, तर मग ज्या कॅन्डलच्या मध्ये मार्केट आहे त्या कॅन्डलशी कंपॅरिझन करायचं. वेदांत सर, ज्या कॅन्डलच्या हाय अँड लोच्या मध्ये मार्केट अटकलं तिच्याशी कम्पेअर करायचं. परफेक्ट. ओके. तर चला आपण मूव्ह करूया आता. तर आपल्याला प्लेन कॅन्डल ओळखता येते, आपल्याला इनसाइडर कॅन्डल ओळखता येते. बघा, आपल्याला आता कंडिशन सगळ्यात महत्वाची आहे. आता ही जी आजची आपली सेकंड कॅन्डल आहे, 9:20 कॅन्डल, या कॅन्डलला जर तुम्हाला मी विचारलं तर ती प्लेन आहे का डोजी आहे, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. फटाफट आता करायचं, आपल्याला त्या दिवसाच्या लक्षात घ्यायचं. आता एकत्र सगळ्या गोष्टी एकत्र विचार करायचा. प्लेन की डोजी? प्लेन. का प्लेन सांगतायत? प्लेन का सांगतायत? असं नको व्हायला की नुसतं एकाने आन्सर केलं प्लेन म्हणून आपण पण प्लेन समजून घेतो, ते नको व्हायला. प्लेन का आहे? रिझन काय? डेफिनेशन ऑलरेडी सांगितलं, स्क्रीनशॉट घ्यायला लावलेली. ओके, ओपन आणि हाय सेम आहे. परफेक्ट. ही प्लेन आहे, प्लेन आहे. दुसरं, इनसाइडर आहे की नॉन इनसाइडर आहे? इनसाइडर आहे की नॉन इनसाइडर आहे? इनसाइडर आहे. बरोबर आहे, फरक कळतोय. दुसरी गोष्ट, आता ही कॅन्डल, आता या कॅन्डलला ही पण प्लेन आहे, ओपन आणि हाय सेम आहे. ही इनसाइडर आहे की नॉन इनसाइडर आहे? तर ही नॉन इनसाइडर आहे. मग आपल्याला कोणती पाहिजे? कॅन्डल प्लेन पाहिजे, प्लेन पाहिजे आणि सोबत सोबत ती नॉन इनसाइडर पाहिजे. तर त्या कॅन्डलवर आपल्याला डिसिजन घ्यायचंय. आपल्याला बघा, काय मार्केटमध्ये कंटिन्युअसली कॅन्डल तयार होतात, पण लोक कन्फ्युज का होतात?
त्याचं कारण काय आहे की ते प्रत्येक कॅन्डलवर विचार करतात. आपल्याला असं वाटतं की प्रत्येक कॅन्डल मार्केट खाली जाते, मार्केट वरती जाते, मार्केट वरती जाते, मार्केट खाली जाते. मग अशा टायमाला बघा हे असं कन्सोलिडेशन झालं मार्केटमध्ये का आपण पॅनिक होतो का की जेवढ्या कॅन्डल बनतायत प्रत्येक कॅन्डलला आपण प्रोसेस करतोय असं वाटतं की मार्केट वरती गेलं मार्केट खाली गेलं 5, 10, 15 पॉईंट मार्केट कुठे ना कुठे जाणार आहे. तुम्ही प्रत्येक मुवमेंटला जज कराल तर तुम्ही मार्केटमध्ये 5 मिनिटं पण ट्रेड होल्ड करू शकत नाही. तुम्हाला जर मार्केटमध्ये जो ट्रेड आहे त्या होल्ड कर मार्केटच्या रॅलीमध्ये थांबायचं असेल तर कोणती कॅन्डल आहे ज्या कॅन्डलवर मला डिसिजन मेकिंग करायची आहे, ज्या कॅन्डलचा वापर मला मार्केटच्या ट्रेंड ओळखायला करायचा आहे, ती सिलेक्टिव्ह कॅन्डल इम्पॉर्टंट असते आणि त्या कॅन्डलला आपण म्हणतोय डिसायसिव्ह कॅन्डल. तर मी पहिले कंडिशन सांगतो आणि मग चार्टवर त्याची प्रॅक्टिस करूया. तर आपल्याला कोणती कॅन्डल पाहिजे की आपल्याला डिसायसिव्ह कॅन्डल पाहिजे. डिसायसिव्ह कॅन्डल कोणाला म्हणणार तर कंडिशन काय बघा, तर कॅन्डल अशी कॅन्डल राहणार की ती मस्ट बी अ प्लेन असेल. कंडिशन बघा, मस्ट बी अ प्लेन आणि मस्ट बी अ नॉन इनसाइडर. जर एखादी अशी कॅन्डल मार्केटमध्ये तुम्हाला चार्टवर भेटते की जी प्लेन पण आहे आणि नॉन इनसाइडर पण आहे, जर दोन्ही कंडिशन ती कॅन्डल कंप्लीट करत असेल तर त्या कॅन्डलचा वापर मार्केटमध्ये ट्रेंड फाइंड आउट करायला करायचा आहे. मार्केटचा ट्रेंड अप आहे का, मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे का, का मार्केट साइडवेज मुवमेंट करणार आहे. हे जर आपल्याला लेटेस्ट मार्केटमध्ये ओळखायचं असतं, आपण जे क्लॅरिटी बिफोर मार्केट ओपन आपण म्हणतोय, त्यासाठी पहिले अनालिसिस कोणाला करायची याची क्लॅरिटी पाहिजे. तुम्ही कोणती टाइम फ्रेम लावला तर दर 5-5 मिनिटात नवीन कॅन्डल बनतील. तुम्ही 30 मिनिटात लावले दर 30 मिनिटात नवीन कॅन्डल येतील. पण त्या पर्टिक्युलर टाइमात ती कॅन्डल तुम्हाला मार्केटमध्ये यूज करायची का अनालिसिसला ते ठरवण्याची प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर त्यासाठी डिसायसिव्ह कॅन्डल कंडिशन मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. तर पहिले काय तर एखाद्या कॅन्डलवर कर्सर गेला तर तुम्ही स्वतःला विचारायचं की कॅन्डल प्लेन आहे का. ओके, प्लेन असेल तर पुढची कंडिशन चेक करायची नॉन इनसाइडर काय. जर दोन्ही कंप्लीट झाल्या तर मग आपण तिला डिसायसिव्ह म्हणूया. मी तुम्हाला आता फक्त एक प्रश्न विचारला याच्यानंतर की कॅन्डल डिसायसिव्ह आहे का. तुम्ही तुमच्या माइंडमध्ये दोन्ही प्रोसेस करायची, प्लेन आहे का नॉन इनसाइडर का. या दोन्ही गोष्टी जर ती कंप्लीट करत असेल तर तुम्ही येस सांगायचं. जर कोणती पण एक कंडिशन कंप्लीट होत नाहीये तर सरळ नो सांगायचं. आणि जर नो असेल तर आपल्याला त्या कॅन्डलचा वापर करून मार्केटचा ट्रेंड नाही फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला डिसायसिव्ह कॅन्डल असेल तेव्हाचा जो डेटा असेल त्याचाच वापर करायचा आहे मार्केटचा ट्रेंड अनालिसिस करायला. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, कन्सोलिडेशन काय चालू आहे मार्केटमध्ये किंवा पुढे काय होणार आहे ते फाइंड आउट करायला डिसायसिव्ह कॅन्डल सगळ्यात महत्वाची गोष्ट राहणार तुमच्यासाठी. तर ती प्रोसेस आहे. याचा स्क्रीनशॉट एकदा घेऊन टाकायचा आहे. डिसायसिव्ह कॅन्डल जर तुम्ही ओळखत असाल तर पहिले याचे स्क्रीनशॉट घेऊन टाका. मग आपण चार्टवर जाऊया आणि त्याची प्रॅक्टिस करूया. ओके, झालंय. स्क्रीनशॉट झाला असेल तर डन पाठवून द्या. कारण की नंतर तुम्हाला कामात येईल किंवा नोट करत चाललं तर बेटर आहे. अदरवाईज मी कधीतरी तुम्हाला पूर्ण पीपीटी पाठवून देईल. ओके, परफेक्ट. चला आता आपल्याला मूव्ह करायचं आहे. चार्टवर जाऊया. बोला, आता मी तुम्हाला प्रश्न विचारेल की मार्केट आता ओपन झालं, आज सकाळी ओपन झालं, पहिली आजची कॅन्डल डिसायसिव्ह होती का, येस ऑर नो चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. डिसायसिव्ह असेल तर येस सांगायचं, नसेल तर नो सांगायचं. ओपन हाय तुमच्या समोर आहे, सेम आहे. नवीन लो मारताय, ओके परफेक्ट. डिसायसिव्ह आहे, यस, परफेक्ट परफेक्ट. सेकंड कॅन्डल डिसायसिव्ह आहे का. ओके, चला ठीक आहे का डिसायसिव्ह. नाही आहे, परफेक्ट. ही पण नाहीये, नो 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 नो, इथे इनसाइडर आहे बघा, प्लेन आहे पण इनसाइडर आहे. ही डिसायसिव्ह आहे का. यस 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 यस. बघा तुम्हाला फक्त आता जेवढं मी बोललो ना, नुसतं एवढंच तुम्ही फॉलो केलं ना तरी 50% तुमच्या मार्केटच्या ट्रेंड ओळखण्याची प्रोसेस इम्प्रूव्ह होऊन जाईल. फक्त एवढं ऍड केलं तरी.
तुम्हाला मार्केटमध्ये प्रत्येक वेळेस मार्केट वरती जाते खाली जाते ही जी भीती असते ना, ती भीती 50% कमी होणार आहे याच्याने. हे तुम्हाला माहिती डिसायसिव्ह कॅन्डल बनते मार्केटमध्ये, त्याच कॅन्डल नुसार ट्रेंड ओळखायचा आहे. आता ही कॅन्डल बनली बघा, हिला बोला डिसायसिव्ह आहे का? जर ती डोजी बनवते म्हणजे नाहीये, संपला विषय. जर डिसायसिव्ह असेल तर आपल्याला आपल्या ट्रेंड मध्ये काही बदल होतोय का ते बघायचं आहे. कंटिन्यू करत असेल तर बेटर आहे. जर डोजी आली, ग्रीन कॅन्डल आली, काही असू द्या, मॅटर करत नाही, इग्नोर करून टाकायचं. परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. ओके. बोला, ही पुढची बोला, डिसायसिव्ह आहे का? फटाफट रिप्लाय करायचा फटाफट सर्वांनी. यस, 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 यस. हे झालं आपण आता आता जेवढे एक्झाम्पल घेतले सगळ्या रेड होत्या. चला ही कॅन्डल बोला मला डिसायसिव्ह आहे का? आहे. यस, परफेक्ट. डिसायसिव्ह कॅन्डल ही रेड पण राहू शकते आणि ग्रीन पण राहू शकते. ही पण डिसायसिव्ह आहे, ही पण डिसायसिव्ह आहे, ही पण डिसायसिव्ह. आता माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा काय, की मार्केटचा ट्रेंड जर डाऊन आहे किंवा मार्केटचा ट्रेंड जर अप आहे, तर अल्टिमेटली मार्केटमध्ये बाईंग फोर्स किंवा सेलिंग फोर्स हे दोन फोर्सेस जे मार्केटचा ट्रेंड डिसाईड करतात. डाऊन ट्रेंड मार्केट खालीच पडेल हे कोण डिसाईड करेल? तर मार्केटमध्ये सेलिंग किती येते, मार्केटचा सेलिंग प्रेशर किती आहे. मग मला जर मार्केटचा डाऊन ट्रेंड आहे तो कंटिन्यू करणार आहे का? का मार्केट पुलबॅक करणार आहे? पुलबॅक करणार तर कुठपर्यंत पुलबॅक करेल आणि डाऊन ट्रेंड मार्केट रिव्हर्स कधी करेल? जर ऑलरेडी मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चालू आहे आणि त्या ट्रेंडचं पुढे काय होणार आहे? तीन पॉसिबिलिटी आहे. एक तर मार्केट अजून डाऊन जाऊ शकतो, एक तर मार्केट साइडवेज होणार आहे किंवा मार्केट ट्रेंड रिव्हर्स करेल. तर मार्केटच्या ट्रेंड जर डाऊन असेल, मार्केट ऑलरेडी खाली पडत असेल आणि त्याच्यानंतर पुढे मार्केटमध्ये काय होईल हे जर मला ओळखायचं आहे, तर तुम्ही मला सांगायचं आहे, मी ग्रीन डिसायसिव्ह कॅन्डलचा वापर करायला पाहिजे का रेड डिसायसिव्ह कॅन्डलचा वापर करायला पाहिजे? तुमचं लॉजिक काय म्हणतंय? जर मार्केटचा ट्रेंड डाऊन असेल, म्हणजे ऑलरेडी आपल्याला पडताना दिसतंय, म्हणजे मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे, तर पुढे मार्केटमध्ये अप ट्रेंड येईल का, डाऊन ट्रेंड येईल का, हे जे काही मला अनालिसिस लॉजिक लावायचं आहे, मी कॅन्डल कोणती वापरायला पाहिजे? ऑब्विसली रेड कॅन्डल वापरा. काही मार्केट तर सेलिंग मध्ये जात आहे. नाही नाही, मार्केट जर डाऊन ट्रेंड मध्ये साहेब, तर जेव्हा रेड डिसायसिव्ह कॅन्डल तयार होत आहे, याचा अर्थ कंटिन्युएशन तिथं मार्केटमध्ये त्या डिसायसिव्ह कॅन्डल बनते तेव्हा नवीन सेलिंग मार्केटमध्ये येते असं लक्षात घ्या. मग ते लोक जे नवीन मार्केटमध्ये पोझिशन बनवत आहेत, ते त्यांच्या टार्गेटचा विचार करतील, ते त्यांच्या टॉप लॉसचा विचार करतील, नवीन कॉन्ट्रॅक्ट मार्केटमध्ये ऍड होत आहेत. म्हणून डिसायसिव्ह कॅन्डल डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट ऑलरेडी डाऊन ट्रेंड असेल, तर पुढे मार्केट जसं सपोज मार्केट इथपर्यंत आलं आणि इथून वरती जायला लागलं, तर मला काय माहिती करायचंय, की हे जे मार्केट आता इथून वरती जात आहे, सपोज हा डाऊन ट्रेंड आहे आणि डाऊन ट्रेंड नंतर मार्केट हे जे वरती जात आहे, याला मला अप ट्रेंड सांगायचंय. हा अप ट्रेंड आहे का पुलबॅक आहे, की मार्केट कधी ट्रेंड रिव्हर्स कधी करणार आहे, हे मला सगळं जर ओळखायचं असेल, तर नेमकं मी कोणती कॅन्डल वापरायची आहे? तर मला मार्केटचा ट्रेंड ऑलरेडी डाऊन आहे, तो सेलिंग प्रेशर काउंट करायचा आहे, तर मला डिसायसिव्ह कॅन्डल कोणती पाहिजे? तर रेड डिसायसिव्ह कॅन्डल वापरायची आहे. कोणती वापरायची, कशी वापरायची मी दाखवेल. तर रेड डिसायसिव्ह कॅन्डलचा वापर करून मी मार्केटमध्ये इथे अनालिसिस करेल आणि मार्केट इथं ग्रीन बनू दे, काही असू दे, कुठपर्यंत पुलबॅक करेल ते तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये माहिती राहील आणि कधी मार्केटचा अप ट्रेंड सुरू राहील, कधी मार्केट आता हा डाऊन ट्रेंड एंड करून वरतीच जाईल, हे तुम्हाला कसं आयडेंटिफाय, प्राइस माहित राहणार. त्याच्यासाठी आपल्याला रेड डिसायसिव्ह कॅन्डल वापरायचं असेल. ओके. तर डाऊन ट्रेंड जर ऑलरेडी मार्केटमध्ये आहे, आता डाऊन ट्रेंड कसं कळेल? नाही कळणार. मग त्यासाठी आपण सिस्टम देणार आहोत, ती प्रोसेस सांगेल, चिंता करू नका. पण जर असं कंटिन्युअस मार्केट पडताना दिसतंय आणि आता मार्केट थोडं वरती जातंय, आता मार्केट साइडवेज होतंय, तर मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केलाय का थोडं वरती येऊन परत मार्केट खाली जाणार आहे, हे ओळखण्यासाठी डाऊन ट्रेंड मध्ये आपण रेड डिसायसिव्ह कॅन्डलचा वापर करणार आहोत. कसा करायचा ते पुढच्या लेक्चर मध्ये येईल. पॉइंट क्लिअर आहे का? पहिला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. येस ऑर नो? ओके. म्हणजे जर ट्रेंड डाऊन असेल तर रेड कॅन्डल वापरायची. परफेक्ट. दुसरा सेकंड पॉसिबिलिटी काय मार्केटमध्ये? जसं सपोज आज हे मार्केट डाऊन आलं, त्याच्या अगोदर काल काय होतं मार्केट बघा, हे थोडं मार्केट साइडवेज करून अल्टिमेटली मार्केट काल रायझिंग होतं बघा, मार्केट असं वरती जात होतं. तर तुम्ही मला सांगा, जर मार्केट हे असं वरती जातंय, हे वरती जातंय, तर मार्केट
फक्त पुलबॅक करून वरती जाणार आहे, पुलबॅक करून परत वरतीच जाणार आहे. लास्ट सेशन मध्ये आपण हे बघितलंय. पुलबॅक करून परत वरती जातंय, पुलबॅक करून परत वरती जातंय. पण एक टाइम आला की वरती यायचं बंद केलं आणि मार्केट खाली येतंय, थोडं पुलबॅक करतोय, परत खाली जातोय. तर हे जे स्ट्रक्चर आहे, जे आपण बोललो होतो बघा वेबिनारमध्ये, मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट स्ट्रक्चर तुम्हाला कळणं गरजेचं आहे, की मार्केटचा हा जो अप ट्रेंड चालू आहे, अप ट्रेंड म्हणजे मार्केट काय करणार अप ट्रेंड मध्ये, की मार्केट वरती थ्रस्ट जनरेट करेल, थोडं रेस्ट घेईल, परत थ्रस्ट जनरेट करेल, परत रेस्ट घेईल, त्याला आपण पुलबॅक म्हणतोय. परत थ्रस्ट जनरेट करेल. तुम्ही लक्षात घ्यायचं, कधी पण एखादा ट्रेंड जो एंड होणार असेल ना, जो मार्केटचा टॉप किंवा बॉटम बोलतो आपण, ट्रेडिंग करताना तुम्हाला लगेच टॉप बॉटम शब्द वापरू शकत नाहीये. पण नवीन ट्रेंड कडे मार्केट जेव्हा शिफ्ट करणार असेल, तर हे जे थ्रस्ट आहे, जेव्हा ट्रेंड सुरुवात होतो तेव्हा थ्रस्ट मोठे असतात. पण जसं जसं मार्केट टॉपच्या जेव्हा ट्रेंड रिव्हर्स यायला लागेल, तर पुलबॅक करणार, थोडं वरती जाईल. नवीन हाय मारला बघा, मागच्या हायचा पण वरती गेलं 5-10 पॉईंट, परत खाली आलं, पण या स्विंगच्या खाली मार्केट नाही गेलं, वरती टिकलं मार्केट. परत इकडे थोडीफार बाईंग आली, त्याने वरती घेऊन जायचा प्रयत्न केला. या हायला हाय मॅच करतोय, जो मागचा हाय आहे त्याला हाय मॅच करतोय थोडंफार, पण प्रयत्न करतोय, पण परत फॉलो बाईंग होत नाहीये. परत मार्केट थोडं खाली येत आहे, परत वरती जातंय, परत थोडं खाली येत आहे. म्हणजे एक थोडस तुम्हाला साईन दाखवतोय मार्केट, की मार्केट तिथे थकलेलं आहे. स्ट्रक्चर मार्केटमध्ये ते स्ट्रक्चर रीड करता आलं तर बेटर आहे, नाहीतर आपल्याला प्राइस कळेल, ते मी दाखवेल तुम्हाला. जसं आता आपल्याला बघा, की आपण इथंच बघितलं होतं, आपण काल रात्री तुम्हाला त्या लेवल दिल्या होत्या मार्केटमध्ये 21 तारखेला. जर आपण बघत असाल टेलिग्राम ग्रुपला, तुम्ही चेक केलं असेल. येस, तुम्हाला ऑलरेडी माहित राहील, पण तरी सुद्धा आपण काय केलं बाबा, 22 तारखेला सकाळी मार्केट ओपन होईल. आज मार्केट ओपन होण्याच्या पहिले आपल्याकडे काय होतं, कोणतेही इंडिकेटर वापरून काम करायचं नाही. इंडिकेटर जस्ट इंडिकेशनसाठी आहे. आपल्याकडे काय होतं, की मार्केट जर 24,468 483 खाली गेला तर ट्रेंड रिव्हर्स आहे, मार्केट खाली जाईल, हे आपण बोलत होतो, बरोबर आहे. त्याच्या अगोदर मार्केट कंटिन्युअस अप होता. ही लेवल आपण मार्केट ओपन होण्याच्या पहिले दिली. हे कसं करतोय, हे कॅल्क्युलेशन आपलं उद्या येणार आहे. माझा सांगायचा मुद्दा काय, की हे जे मार्केटचं स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर शिफ्ट कधी होत आहे, तर ती प्राइस बघा, आपण रेंज कशी कॅल्क्युलेट केली होती इथं, अशी. ओके. आता आपल्याकडे काय, की मार्केट स्ट्रक्चर मेंटेन करते, मागचा स्विंग कधीतरी 2-5 पॉईंटने कधीतरी तो ब्रेक होतो, लक्षात घ्या. असं नाही एकदम कट टू कट चालतं, कधीतरी नवीन लो मारेल, परत वरती जातो, ते बघावं लागेल. पण मोठी स्ट्रक्चर काय राहणार आहे, मागच्या स्विंग पेक्षा नवीन स्विंग वरती राहील, मागच्या हाय पेक्षा नवीन हाय मारत जाईल. मागच्या स्विंग पेक्षा वरती म्हणजे काय, की हायर हाय बनतोय, हायर लो बनतोय, हायर हाय बनतोय, हायर लो बनतोय. हे मार्केटचं अप ट्रेंड आहे. आणि मी काय बोलतो, की जर मार्केटमध्ये हे असं अप ट्रेंड चालू आहे आणि मार्केट हा पुलबॅक करून परत वरती जाईल, की मार्केटने असं डाऊन ट्रेंड मध्ये शिफ्ट झालेलं आहे. म्हणजे मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे, मार्केट थोडं खाली येतंय, थोडं खाली येतंय आणि वरती जातंय, खाली येतं वरती. म्हणजे मी बाय ऑन डिप करायचंय, की मार्केट इथं आलं बघा यानंतर, तर मार्केट खाली झालं, तर मार्केट वरती आलं, तुम्ही काय करतो, सेल ऑन राईज करतोय. आज बघा, आज मार्केट जो इथं या झोनमध्ये आलेलं आहे, तुम्ही जाऊन चेक करायचंय, की जेव्हा मार्केट इथं आलं, तर आपण काय करतोय मार्केटमध्ये, ती मार्केटच्या लेवल तर दिल्याच होत्या, पण तुम्ही ऑब्झर्व करा, की मार्केटमध्ये त्या टायमाला आपण पुट बाईंग करत होतो. म्हणजे मार्केट जेव्हा वरती येत होतं, जेव्हा 11च्या आसपास बघा, 10 वाजता पण आणि 11च्या आसपास आपण तेव्हा पुट घेत होतो, की पुट बाय करायचं का, की मार्केट आपल्याला या रेंजमध्ये आलेलं आहे, इथं पुट बाय करायचं, मार्केट परत खाली जाईल. पुढे मार्केट गेलं असेल खाली. मुद्दा काय, की आपल्याला इथं अप्रोच काय होता, की प्रत्येक वेळेस खाली येत होतो आपण बाय करत होतो. मग इकडं खाली आलं, इकडं का बाय करत नाही आपण, कारण की मार्केटचं स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे. तुम्हाला ते अंडरस्टँडिंग जेव्हा येईल ना, की मार्केटने स्विंग जे लो पासून वरती जातोय, लो पासून वरती जातोय, याचा अर्थ मला बाईंग मध्ये राहायचं आहे. पण एकदा जर मार्केट मागचं स्विंग करून मार्केट नवीन लो मारतोय आणि आता वरती जाताना काय होणार आहे, तर मागच्या हायच्या वरती मार्केट जाणारच नाही. ते लेवल कॅल्क्युलेट करू, आपण डिसाइसिव्ह कॅन्डल म्हणून देतोय, की कुठपर्यंत पुलबॅक होईल ते तुम्हाला माहिती पडेल. तर तो पुलबॅक कुठपर्यंत झाला ते आपण चार्टवर ओळखतो आणि तिथून तिथं मार्केट आलं का आपण मार्केटमध्ये ट्रेड घ्यायला लागतो. तर ती प्रोसेस आपल्याला ओळखायची. पहिली गोष्ट, आता आपण काय बघितलं, की मार्केटचा ट्रेंड जर अप आहे, मार्केट असं वरती जातंय आणि मग मार्केटचे वरती जाऊन परत पुलबॅक केला, वरती जाऊन पुलबॅक केला, तसं न करता आता मार्केट असं नव्हतं डायरेक्टली खाली जाणार आहे, तर मार्केटने ट्रेंड रिव्हर्स कधी झाला, हे मला चार्टवर पहिले ओळखायचं आहे. तर मार्केटचं स्ट्रक्चर जर असं आहे, अप अँड डाऊन म्हणजे मार्केटचा ट्रेंड रायझिंग आहे, अप ट्रेंड आहे.
आणि अप ट्रेंड रिव्हर्स कधी होईल हे मला ओळखायचं असेल तर मी डिसाइसिव्ह कॅन्डल कोणती वापरेल, ग्रीन का रेड, ते तुम्हाला सांगायचं. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. मला स्ट्रक्चर पण एक्सप्लेन करायचं होतं आणि मुद्दा काय आहे की मार्केटमध्ये आपल्याला बाईंग फोर्स मध्ये कधी लक्ष द्यायचं आहे आणि सेलिंग साइडला मार्केटमध्ये कधी लक्ष देते लक्षात घ्यायचं आहे. जर मार्केटचा ट्रेंड अप आहे, मार्केट वरती वरती जात आहे, जसं इथं वरती आलं आणि याच्यानंतर खाली येतं, याचा अर्थ मला ग्रीन कॅन्डल वापरायची की रेड कॅन्डल वापरायची, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा फटाफट. मार्केटचा ट्रेंड पुलबॅक होतोय का मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स होतोय, अप ट्रेंड मध्ये, अप ट्रेंड साठी कोणती कॅन्डल वापरेल मी, मार्केट वरती वरती जाते तेव्हा मला ग्रीन कॅन्डल वापरायची आहे. रेड फॉर सेलिंग, ग्रीन फॉर बाईंग. परफेक्ट. क्लिअर आहे का सर्वांना? मध्ये एक दोन लोकांनी रेड आन्सर दिले, रेड आन्सर नाही. जर मार्केट वरती जातोय, अप ट्रेंड असेल, नाही तर तुम्हाला जर कोणतंही कन्फ्युजन तर क्लिअर एक लक्षात ठेवा की मार्केट जर रायझिंग असेल, मार्केटचा ट्रेंड अप दिसतोय, तर तुम्हाला पुढे मार्केटमध्ये सपोज, हे मी का बोलतो लक्षात घ्या की आपण इथं बसलोय, मला माहित नाही 12 वाजता तुम्ही आलेला आहात, तुम्हाला दिसतंय मार्केट पॉझिटिव्ह आहे आणि या 12 वाजेनंतर मार्केटमध्ये काय होणार आहे, तर तुम्ही इथं जेव्हा बसाल तर तुम्हाला कॅन्डल ग्रीन पण दिसेल आणि रेड पण दिसेल, डिसाइसिव्ह कॅन्डल. तर मग तुम्हाला ग्रीन वापरायची की रेड वापरायची आहे, ग्रीन कॅन्डल महत्वाची का रेड कॅन्डल महत्वाची आहे, त्याच्यासाठी आपल्याला कोणती कॅन्डल वापरायची ते डिपेंड करतं मार्केटचा ट्रेंड करंटली काय चालू आहे. ठीक आहे, ते तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल, अगदी सोपं तुम्हाला येईल, कधी ग्रीन वापरायची कधी रेड वापरायची. पण आतासाठी लक्षात घ्यायचं की जर मार्केटचा ट्रेंड अप असेल तर तुम्हाला ग्रीन डिसाइसिव्ह कॅन्डलचा वापर करायचा आहे मार्केटचा ट्रेंड ओळखायला. जर मार्केटचे स्ट्रक्चर डाऊन, परत थोडं वरती आणि परत मार्केट साइडवेज करत करत बघा, अल्टिमेटली मार्केट डाऊन, खाली वरती खाली मार्केट खाली जातं, मार्केट मार्केट खाली खाली आहे. तर आता उद्याचा इथं मी बसलो आणि उद्या मार्केटमध्ये काय होणार ते मला पाहिजे. तर उद्याच्या मार्केटचा ट्रेंड ओळखायला मी कॅन्डल कोणती वापरेल, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचंय. मी आता आपण इथं बसलोय, चार्ट बनलेलं नाही, आपण या टायमाला बसलोय. उद्या मार्केट वरती जाईल का खाली जाईल हे ओळखायचं आहे. तुम्ही मला सांगायचं मी ग्रीन कॅन्डल वापरेल का रेड कॅन्डल वापरेल, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं फटाफट. येस, 2-4 दिवस प्रॅक्टिस करायला ना तुम्हाला लगेच सांगता येईल की उद्याच्या मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय, या लेवल आपल्याला आयडेंटिफाय ऍडव्हान्स मध्ये करायचं तर मी कोणती कॅन्डल वापरायला पाहिजे ऍडव्हान्स मध्ये सांगता येईल तुम्हाला. परफेक्ट, रेड कॅन्डल करायचं. करेक्ट करेक्ट करेक्ट, रेड. यस, ओके, चलो. आता आपल्याला कॅन्डल कधी कोणती घ्यायची, अप ट्रेंड मध्ये ग्रीन कॅन्डल आहे, डाऊन ट्रेंड मध्ये रेड कॅन्डल आहे, एवढं कळत आहे. पण आता ती कॅन्डल जेव्हा मी घेणार तेव्हा त्या कॅन्डलची कोणती व्हॅल्यू मी वापरायला पाहिजे. जसं एखादी कॅन्डल जर मला डिसाइसिव्ह कॅन्डल भेटते, सपोज ही कॅन्डल डिसाइसिव्ह आहे, ही कॅन्डल डिसाइसिव्ह आहे, जर मी कोणत्याही डिसाइसिव्ह कॅन्डलवर जेव्हा मी माझा कर्सर ठेवतोय, ओके, तर तिची ओपन व्हॅल्यू आहे, हाय व्हॅल्यू आहे, लो व्हॅल्यू आहे, क्लोज व्हॅल्यू आहे. तर मग मी नेमकी कोणती कॅन्डल वापरायला पाहिजे, व्हॅल्यू कोणती वापरायला पाहिजे. तर पहिली गोष्ट, तुम्ही जेव्हा पण डिसाइसिव्ह कॅन्डलवर कर्सर ठेवाल तर सध्या आपण टाइम फ्रेम फार छोटी वापरतोय, अर्धा तास किंवा त्याच्यावरती असेल तर आपण डायरेक्टली ओपन हायलो क्लोज वापरू शकतो. पण स्मॉलर टाइम फ्रेम आहे आणि दिवसातून मला एक किंवा जास्तीत जास्त दुसरा ट्रेड करायचा आहे, ओव्हर ट्रेडिंग आपल्याला करायची नाहीये. आणि म्हणून आपण ओपन हायलो क्लोज त्या कॅन्डल वर कर्सर ठेवताना व्हॅल्यू कोणती यूज करायची मार्केटचा ट्रेंड फाइंड आउट करायला. तर त्यासाठी मी एक थोडी प्रोसेस तुम्हाला देणार आहे. एक इंडिकेटरची सेटिंग मी तुम्हाला देईल. तुम्ही ज्या डिसाइसिव्ह कॅन्डलवर कर्सर ठेवाल, त्या कॅन्डलवर कर्सर ठेवला का ते इंडिकेटरची प्राइस तुम्हाला दिसेल, तेवढी प्राइस फक्त रीड करायची, बाकी काहीच करायचं नाही. जसं बघा कसं आहे, इंडिकेटर मी लावून देतो, त्याची सेटिंग तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल, उद्या 1 to 1 लावून भेटेल तुम्हाला तुमच्या टर्मिनलला. सध्या मी लावतोय माझ्याकडे जे, ओके. से एक्झाम्पल, आता मी इथं आहे, कॅन्डलने लो केलं, मी कोणती पण डिसाइसिव्ह कॅन्डल घेऊ शकतो, पण आता मी सध्या प्रॅक्टिससाठी करतोय. सपोज मी एक कॅन्डलवर कर्सर ठेवला, ओके, ते डी पाटील ट्रेड फाइंडर करून बघा, ते इंडिकेटरचं नाव आहे. आता मी ज्या कॅन्डलवर कर्सर ठेवलेलं आहे, तुम्ही मला सांगायचं आहे त्या इंडिकेटरची प्राइस काय येते, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. फटाफट रिप्लाय करा. ओपन हाय क्लोज आहे आणि खाली ट्रेड फाइंडर आपलं जी सिस्टम आहे त्याचे प्राइस दिसते बघा. प्राइस काय दिसतंय तुम्हाला? हा, ही जी व्हॅल्यू आहे ना 24,471, ती व्हॅल्यू मला मार्केटच्या ट्रेंड ओळखायला वापरायची.
मार्केटचा ट्रेंड कुठपर्यंत पुलबॅक करेल, कधी मार्केट अप जाईल, कधी मार्केट डाऊन जाईल, हे जे काही आपण आयडेंटिफाय करणार आहोत त्याच्यासाठी या कॅन्डल आपल्याला जी डिसाइसिव्ह कॅन्डलवर मी कर्सर ठेवेल त्या कर्सर ठेवताना मी ती कॅन्डल वापरणार. ओके. आता जसं बघा 2 मिनिटासाठी हे मार्केट होतं, आपल्याला इथं बसलो होतो उद्याची म्हणजे आपल्याला 22 तारखेच्या मार्केटचा ट्रेंड ओळखायचा होता. मी मार्केटमध्ये आलो आणि बघा मी कोणत्या कॅन्डलवर कर्सर ठेवला असेल तुम्हाला दाखवतो. कोणती पण असू द्या. 422 बघा. येस. 18 आहे. 1 1 2 3 दिसून जाईल तुम्हाला. येस. बघा ही डिसाइसिव्ह होती लेटेस्ट वाली, ही फर्स्ट आणि सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डल मला भेटते. बोला व्हॅल्यू काय आहे? मार्केट रायझिंग होतं, मार्केट वरती होतं म्हणून आपण जे आता आपल्याला ट्रेड फाइंडर कडून जो सिस्टम आहे आपली त्या सिस्टमची व्हॅल्यू येते बघा तुमच्याकडे 24,522.23. आता ही जी व्हॅल्यू आहे ना ही व्हॅल्यू कुठून भेटते तुम्हाला? तीच व्हॅल्यू तुम्हाला मार्क केलेली दिसेल कुठं? तुम्हाला ब्ल्यू लाईन म्हणून मार्क करा. जी ब्ल्यू लाईन मी मार्क केलेली तिची व्हॅल्यू चेक करा. ब्ल्यू लाईन कुठे दिसते तुम्हाला? ती ब्ल्यू लाईन आहे 24,522. याचा अर्थ काय की मार्केट ओपन होण्याच्या पहिले जसं आपण इथं बघितलं बघा मार्केट ओपन होण्याच्या पहिले जी लेवल मी तुम्हाला दिली होती हे बघ 9:18 8 मिनिटाला पाठवली होती की मार्केट इथं क्लोज आहे. आपण इथं बसलोय. उद्या मार्केट म्हणजे आज सकाळी मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स कधी होईल? तर मी इथून ही जी डिसाइसिव्ह कॅन्डल आहे त्या डिसाइसिव्ह कॅन्डलवर कर्सर ठेवताना इंडिकेटरची जी प्राइस आहे जी ब्लू लाईन म्हणून मी ड्रॉ केलेली बघा तो ऍज अ पुलबॅक पॉईंट तुम्हाला काम करणार आहे. 24,522 मार्केट सपोर्ट घेईल. पण इन केस मार्केट जर या सेल रेंजच्या खाली गेलं तर मार्केटचं स्ट्रक्चर एंड झालं. मार्केट पुलबॅक वगैरे करत नाहीये, मार्केट खाली जाणार आहे असा याचा अर्थ असतो. तर या प्रकारे ऍडव्हान्स लेवल कशा उद्या आपण ते कॅल्क्युलेशन करणारच आहोत. पण आतासाठी ऍटलिस्ट मी जर एखादी कॅन्डल ज्याच्यावर डिसाइसिव्ह कॅन्डल आहे ती तर मी त्याच्यावर कर्सर ठेवणार तर डायरेक्टली व्हॅल्यू भेटेल इंडिकेटरची. जी व्हॅल्यू भेटेल ती व्हॅल्यू मला मार्केटच्या ट्रेंड ओळखायला वापरायची. जसं सपोज दॅट आता मी या कॅन्डलवर कर्सर ठेवतोय. ओके. ज्या कॅन्डलवर मी कर्सर ठेवलेला आहे ती डिसाइसिव्ह आहे का तेवढं मला सांगा पहिले. डिसाइसिव्ह आहे का? कसं ओळखाल? तर बघा असं नको व्हायला की मी पुढचे कन्सेप्ट सांगतो तर मागचे विसरून गेले तुम्ही. पहिले जर ती डिसाइसिव्ह आहे का ते ओळखायचं आहे. प्लेन आहे का? डोजी आहे का तेवढं चेक करा. इनसाइडर आहे का? बघा OHL तिन्ही व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत. ती डोजी आहे. जर ती डोजी असेल तर आता या कॅन्डलवर कर्सर असताना आपली जी इंडिकेटरची व्हॅल्यू आहे सिस्टम ट्रेड फाइंडरची जी व्हॅल्यू दिसते ती व्हॅल्यू आपल्याला मार्केटच्या ट्रेंड आयडेंटिफाय करायला वापरायची का? अजिबात नाही. जर ती इनसाइडर असेल, जर ती डोजी असेल, तर त्या कॅन्डलला सरळ सरळ इग्नोर करून टाकायचं. आपल्याला वापरायचं नाही. डिसाइसिव्ह असेल तरच इंडिकेटरची जी प्राइस असेल त्या प्राइसचा वापर करायचा मार्केटच्या ट्रेंड ओळखायला. इथपर्यंत क्लिअर असेल तर सर्वांनी क्लिअर करायचंय. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की सर मला ट्रेंड ओळखायचा आहे पण कॅन्डल डिसाइसिव्ह कॅन्डल तर कंटिन्युअस बनतात. जसं इथं आपण बघितलं तर ही डिसाइसिव्ह आहे. ही 2 नंबर 2 दुसरी झाली. ही तिसरी, चौथी, पाचवी, 6वी टोटल 6 डिसाइसिव्ह कॅन्डल बनलेले आहेत. मग आता इथून पुढे मार्केटमध्ये काय होणार आहे? मी कोणती डिसाइसिव्ह कॅन्डल वापरत फार सोपं आहे. मार्केट खाली गेलेलं आहे सगळ्यात लेटेस्ट वापरा ना. आता इथं तुम्ही आहेत आणि इथून मार्केट वरती जातंय तर ट्रेंड रिव्हर्स होतो की ते ओळखायचं आहे. तर सगळ्यात लवकर सगळ्यात लेटेस्ट मी जर इकडे आलेलो आहे तर सगळ्यात लो पासून सगळ्यात लेटेस्ट कॅन्डल जी डिसाइसिव्ह असेल त्या कॅन्डलवर मी कर्सर ठेवणार. कारण की मार्केट पडताना मे बी मार्केट 2 3 4 5 कॅन्डल डिसाइसिव्ह बनवणार. मग तुम्हाला ही डिसाइसिव्ह वापरायची का ही वापरायची आहे? तर जी लेटेस्ट आहे ती वापरायची पुढच्या मार्केटच्या ट्रेंड ओळखायला. पॉइंट क्लिअर आहे का? कधी पण कोणताही ट्रेंड आयडिया जसं तुम्हाला बघा कालचा आजचा ट्रेंड ओळखायला मी ही लेटेस्ट कॅन्डल का वापरली? कारण की याच्यात पण यात भरपूर डिसाइसिव्ह कॅन्डल होत्या ना. पण मी काय केला त्या दिवसाच्या डे हाय पासून लेटेस्ट डिसाइसिव्ह कॅन्डल घेऊन टाकली. सेकंड लेटेस्ट डिसाइसिव्ह कॅन्डल घेतो आपण. कारण कधी कधी कसं ज्या कॅन्डलने हाय बनवलाय तीच डिसाइसिव्ह राहील. एखादा 2 पॉईंटचा गॅप नको व्हायला म्हणून आपण एक कॅन्डल सोडून मागची कॅन्डल घेतो एवढंच आहे. पण लेटेस्ट कॅन्डल घ्यायची एवढं लक्षात घ्या. मार्केटमध्ये जे ट्रेंड अप असेल तर ग्रीन कॅन्डल कुठून शोधायची आहे? तर डे हाय पासून आजचा हाय असेल हाय पासून दुसरी डिसाइसिव्ह कॅन्डल घेऊन टाकायची. उद्याच्या मार्केटचा ट्रेंड कळेल. सपोज जर मला मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे आणि इथून पुढे मार्केटमध्ये काय होणार आहे तर रेड कॅन्डल वापरायची डाऊन ट्रेंडला. तर लो पासून आजचा लो पासून दुसरी डिसाइसिव्ह कॅन्डल कर्सर ठेवा
जी काही इंडिकेटरची प्राइस आहे ती प्राइस वापरायची मार्केटच्या ट्रेंड ओळखायला. कसं वापराल, काय करायचं, त्याची प्रोसेस काय, हे सगळं आपण उद्या बघणार आहोत. पण ऍटलिस्ट म्हणजे मी आता ते ते जेव्हा कॅल्क्युलेशन मध्ये करायला जाईल तेव्हा याचं कन्फ्युजन नको, म्हणून आपल्याला याला परत लागल्यास तुम्ही सांगाल तर मी 4 वेळेस रिपीट करेल. पण मार्केटचा ट्रेंड जर अप दिसतोय, रायझिंग मार्केट दिसतंय, किंवा आपण ही जी सेटिंग मी तुम्हाला देणार आहे, हे जे इंडिकेटर ग्रीन आहे मार्केट वरती वरती दिसतंय, तर तुम्ही मार्केट उद्या पुढे काय होईल, मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स कधी होतोय, तो डिरेक्टली प्राइस आपल्या ऍडव्हान्स मध्ये फाइंड आउट करायची आहे. तर रायझिंग मार्केटमध्ये तुम्हाला डिसायसिव्ह कॅन्डल कोणती वापरायची आहे, ग्रीन का रेड, फटाफट रिप्लाय करायचा आहे. मी मुद्दाम रिपीट का करतोय, कारण की काही काही लोकांनी 2-2 3-3 वेळेस रिव्हिजन केल्यानंतर पण त्यांना कन्फ्युजन राहत आहे. तर ते कन्फ्युजन अजिबात पुढे राहायला नको कॅल्क्युलेशन करायला. येस, ते महत्वाचे. परफेक्ट, ग्रीन कॅन्डल आहे. ओके, आता जेव्हा तुम्हाला ग्रीन कॅन्डल वापरायची आहे तर कुठून सुरू करायचं आहे. सपोज मी आजच्या शेवटच्या कॅन्डल आलेलो आहे आणि इथून मार्केटमध्ये उद्या काय होणार ते मला ओळखायचं, तर मला काय करायचं आहे, ग्रीन म्हणजे मार्केटमध्ये बाईंग आलेली आहे. तर सगळ्यात जास्त बाईंग कुठं असेल, हायला. तर हाय पासून डिसायसिव्ह कॅन्डल सर्च आउट करायची आहे. तर तुम्ही असं कुठं कुठं नवीन कॅन्डल शोधत बसायचे त्याच्या पण टेन्शन नाही. अगदी टाइम तुमचं कमी टाइमात तुम्हाला कॅन्डल भेटेल. तसंच जर मार्केट डाऊन असेल, खाली खाली गेलं असेल, बघा असं मार्केट फॉलिंग असेल, पडणारं मार्केट आहे, डाऊन मार्केट आहे, आणि मी इथं बसलोय आणि मला उद्याच्या मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे. मला उद्यासाठी मार्केटचे ट्रेंड आयडेंटिफाय करायला कॅन्डल कोणती वापरायची, ग्रीन का रेड, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. जसं बघा हे मार्केट कंटिन्यूस खाली आलं, पुलबॅक झाला, परत खाली आलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला अजून सोपं पडेल की आपण इथं बसलोय, उद्याच्या ट्रेंड आयडेंटिफाय करायचा. परफेक्ट, रेड कॅन्डल वापरायची आपल्याला. ओके, कुठून वापराल, कोणती कॅन्डल घ्यायला पाहिजे, रेड कॅन्डल. आता मी या प्रत्येक कॅन्डल शोधत जाऊ का, मग कसं करायचं, तर सिंपल प्रोसेस, रेड वापरायची ना, तर आजच्या जेव्हा मी आता रात्री बसतोय आपल्याला 5-15 मिनिटं काढायची, 5 ते 10 मिनिटं, आणि उद्याच्या ट्रेंड, तर मला कळलं की रेड कॅन्डल घ्यायची आहे. तर मग रेड कॅन्डल कोणती घ्यायला पाहिजे, आजच्या लो मार्केटने कधी केला ते कॅन्डल पकडून घ्या पहिले. आता बघा ही लोएस्ट कॅन्डल आहे का, चेक करा. ही कॅन्डल लो आहे का आजची, लो किती आहे, 24,356 या कॅन्डलचा. ठीक आहे, 356 आहे, यात सगळं वरती जे इथं आहे 353. ठीक आहे, ही खाली आहे, ही बघा 352.90 आहे. तर डे लो वाली कॅन्डल कोणती आहे, ही 10 वाजता जी कॅन्डल बनवली त्या कॅन्डलने डे लो बनवलाय का सगळ्यात शेवटच्या कॅन्डलने डे लो बनवलाय, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा. 10 वाजता बनलेली ती का 3:25 ला बनलेली कॅन्डल, आजचा लो कोणत्या कॅन्डलने बनवलेला आहे, 10च्या कॅन्डलने. तर मला उद्याचे कॅन्डल जी वापरायची, उद्या कॅल्क्युलेशन करायला मी कॅन्डल कुठून सर्च करेल, माझ्या आजच्या डे लो पासून मला कॅन्डल, रेड कॅन्डल वापरायची उद्याच्या मार्केटचा ट्रेंड ओळखायला. हे मार्केटने फक्त साइडवे, आपल्याला माहिती साइडवे झालेलं आहे. हे जे मी रूल सांगितलोय ना, की अगदी ज्याला एबीसीडी, सर मार्केटचे स्ट्रक्चर मला ओळखता येत नाही, मला त्याच्यातून कन्फ्युजन नको, म्हणून मी असे रूल बनवतोय तुमच्यासाठी की तुम्हाला हे स्ट्रक्चर पण नाही ओळखता आलं तरी प्रॉपर मार्केटच्या लाईन, तुम्हाला मार्केटच्या लेवल ड्रॉ करता यायला पाहिजे. तर सिंपल प्रोसेस आहे, डे लो पासून उद्या मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे. डे लो दिसतोय, हाय कॅन्डल आपली आहे. ओके, ज्या कॅन्डलवर मी कर्सर ठेवतो ती पण डिसायसिव्ह असते, पण आपण सेकंड घेतो. तर लो पासून दुसरी कॅन्डल. ओके, इंडिकेटरची व्हॅल्यू काय दिसते आपल्याला, डी पाटील ट्रेड फाइंडर, आपण सिस्टम पूर्ण ती डेव्हलप केलेली आहे, तर त्याच्यावर बोला व्हॅल्यू काय दिसते तुम्हाला. ओके, 24,471.19. आता करंटली मार्केट इथे नवीन लो नाही केला मार्केटने, इथं नवीन लो केला असता आपण व्हॅल्यू वेगळ्या घेतल्या असत्या, पण नाही झालेलं आहे. तर उद्याच्या मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायला, उद्याची बाईंग रेंज, सेलिंग रेंज काय असेल ते मला आयडेंटिफाय करायला 24,471 ही जी आहे ही आपली इंडिकेटर व्हॅल्यू वापरायची. जर मी ती व्हॅल्यू वापरली तर कॅल्क्युलेशन कोणतं येणार आहे बघा, मी आता ड्रॉ करून देतो. उद्या मी मी ऑलरेडी कॅल्क्युलेशन करून ठेवलं, आता मार्केट सेशन चालू करण्याच्या पहिलेच केलेलं आहे. उद्या तुम्हाला मी दाखवेल कसं कॅल्क्युलेशन येणार आहे. आज पण बघा मी मार्केटमध्ये जेव्हा लो बनवला आणि मार्केट इथं साइडवेज करून वरती जाते, तर मी हीच कॅन्डल वापरली आणि या कॅन्डलची व्हॅल्यू घेतली 24,471. बघा इथं 24,471, त्याच्यानुसार मी या रेंज ड्रॉ केल्या. आता तुम्ही मला सांगायचंय, जर या व्हॅल्यू 422, 435 ही सेलिंग रेंज आहे मार्केटची, ही गोष्ट तुम्हाला सकाळी 10 वाजताच माहिती राहील. जर मार्केट इथं डिसायसिव्ह कॅन्डल बनवता वरती गेलं तर मार्केटमध्ये 422 आणि 435 दरम्यान मार्केटमध्ये सेलिंग येईल. मॅक्झिमम मार्केट या ब्ल्यू लाईन म्हणजे 471 पर्यंत पुलबॅक करेल.
तोपर्यंत मार्केट वरती आलं ना, आपल्याला मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह सांगायचा आहे. सेलिंग झोन मध्ये मार्केट आला, आपण मार्केटमध्ये ट्रेंड डाऊन करणार, आपण पुट बाय करणार किंवा मार्केटमध्ये जी काय आपण हेजिंगची स्ट्रॅटेजी शिकणार आहोत ती हेजिंगची स्ट्रॅटेजी डाऊन साईड साठी वापरणार आहोत. जर मार्केट आज जर मी इथं ट्रेड घेतला, सकाळी आपण 11च्या आसपास आपण इथं पुट घेतलाय, मी त्या ट्रेडला कधीपर्यंत होल्ड करेल, जोपर्यंत माझा मार्केट बाईंग रेंजच्या वरती जात नाही. जर मार्केट 506 520 चा वरती जर आज गेला असता, मी लॉस बुक करून निघेल. असं नाही की सगळे ट्रेड बरोबर होणार आहे, पण लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला पहिले पीस ऑफ माइंड काय भेटते की मी पुलबॅकला ट्रेड करतोय, एक रेंज आहे मला माहिती मी कुठे ट्रेड करतोय. तुम्ही ऑब्झर्व करा, आता तुम्ही सगळेजण टेलिग्राम ग्रुपच्या आपल्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये होतात, तुम्हाला दिसतंय की मी ऑन टाइम जेव्हा मार्केट इथं चढलं तेव्हा मी पुट सांगतोय. इथं रिस्क आहे असं नवीन नवीन तुम्हाला वाटेल की सर मार्केट एवढं इथून या लो पासून म्हणजे जवळजवळ मार्केट 350 पासून मार्केट सरळ 100 पॉईंट वरती चढून गेलं आणि मार्केट वरती जाताना तुम्ही म्हणताय की पुढे घ्यायचं, तर नवीन नवीन ती हिंमत होणार नाहीये. म्हणून तर आपल्याला ट्रेनिंग घ्यायची आहे. नाही तर टिप्सने प्रॉफिट कमवला असता, टिप्सने प्रॉफिट येतच नाही. तुम्हाला प्रॉफिट तेव्हा येणार आहे की मार्केट इकडे आल्यावर आपण का ट्रेड करतोय याचा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. जेव्हा ही प्रोसेस येईल, तुम्हाला इथं डिसिजन घेता येतो. जसं आपण बघितलं बघा की लाईव्ह मार्केटमध्ये 11च्या आसपास आपण मार्केटमध्ये ट्रेड दिला असेल, 10 वाजता पहिले घेतलं होतं मार्केटमध्ये, नंतर 11चा बँक निफ्टी तो 11 वाजून 11 मिनिटाला निफ्टीचा. काय त्याचे कारण ते की इथून मार्केट असं रिव्हर्स होत आहे, मग इथं साईडवेज आला, आज थोडं जास्त याच कॅन्डल नंतर मार्केटने हे खाली गेलं असतं ना, तर मार्केट आज अजून जास्त प्रॉफिट दिला असता. पण मार्केटने साईडवेज मुवमेंट केली ना, अल्टिमेटली शेवटच्या अर्धा तास मार्केट खाली आलं, काही हरकत नाहीये. मार्केटचे दिवस आहेत, मार्केटचे पार्ट आहे, प्रत्येक गोष्ट तुमच्या मर्जीनुसार होणार नाहीये. 3 वाजता 3:15 वाजेपर्यंत तुम्हाला मॅक्झिमम थांबायचं आहे. जो प्रॉफिट भेटला तो प्रॉफिट भेटला, टार्गेट जो असेल ते टार्गेट भेटलं, ठीक आहे. नाही तर 3:15 वाजता 3 आणि 3:15च्या दरम्यान जो प्रॉफिट असेल तो प्रॉफिट बुक करायचं. मध्ये एक तर टॉप लॉस जाईल, एक तर टार्गेट येईल, नाही तर 3:15 वाजता जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट बुक करून टाकायचा. इंट्राडेचं सिंपल रूल वापरायचे आहेत. 90% टाइम तुमचा सिंगल ट्रेड होईल. एकच ट्रेड कराल, तुम्ही तुमचा प्रॉफिट बुक कराल, विषय संपून जाईल. अशा प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड करता येईल. आणि मग आपण जर पोझिशन हेच करणार आहोत, आपण जर ऑप्शन मध्ये सेलिंग आणि बाईंगचं कॉम्बिनेशन वापरणार आहोत, तर आपण ते कॅरी पण करू शकतो. जसं आज बघितलं असेल तुम्ही की मी उद्यासाठी एक पोझिशन कॅरी केली, तुम्हाला ग्रुपला मेसेज आला असेल. पण फायदा काय, त्या हेजिंगचा फायदा काय, इथून मार्केट खाली गेलं तर प्रॉफिट आहे, पण इथून मार्केट 1000 पॉईंट पण वरती गेलं ना, तरी रिस्क लिमिटेड आपल्याला. लॉस होईल, पण लॉस असं नाही की मार्केट जर उद्या 500 पॉईंट वरती गॅप होऊन गेला तर मला एक 30-50 रुपये लॉस होईल, एका लॉटला नाही होणार. अगदी आपल्याला रिस्क कॅल्क्युलेटेड आहे. काही झालं मार्केटमध्ये 5-6 हजार रुपये लॉस होईल, प्रॉफिट मात्र 7-8-10 हजार रुपये येऊ शकतोय. जर मार्केट आपल्या बाजूला गेलं किंवा नाही गेलं तरी पण प्रॉफिट येईल, त्याला वाद नाही. साईडवेज झालं तरी प्रॉफिट येणार आहे. मग त्या स्ट्रॅटेजी आपण पुढे डिस्कस करणार आहोत, त्या सगळ्या गोष्टी येतील. पण पहिला फोकस काय की जोपर्यंत तुम्हाला हे मार्केट अंडरस्टँड होत नाही की मार्केट काय करतंय, नाही तर नुसतंच कॉल बाय करा, नुसतंच पुट बाय करा, ही स्ट्रॅटेजी वापरा, याच्याने कॉन्फिडन्स येत नाही. लोक प्रॉफिट का कमवत नाही त्याचं कारण काय की कॉन्फिडन्सच नाहीये, अंडरस्टँडिंग नाहीये. तर कॉन्फिडन्स येणार कुठून आहे? नुसतं कॅन्डल रेड आणि ग्रीन बनायला लागला, इंडिकेटर ग्रीन रेड दिसायला लागले का तुम्ही विचार कराल की मार्केट असतं. म्हणून मी बोलतो इंडिकेटर वर्क होत नाही. कारण इंडिकेटर हे फक्त इंडिकेट करतात. आता बघा हे हे जो भारी वाटेल इंडिकेटर खूप चांगलं वर्क झालं, पण इकडे ज्याने बाय केलं असेल त्याच्या तर टॉप लॉस चालला जाईल. इंडिकेटर कायम तुम्हाला फसवून राहतील, त्याच्याने तुमचं कन्व्हिक्शन चाललं जातं ट्रेड करायला. तर इंडिकेटर हे आपल्या जागेवर आहे, त्याच्याने फक्त इंडिकेशन घ्यायचे. तुम्हाला तुमची अंडरस्टँडिंग पाहिजे की जर मार्केट 506च्या वरती जर गेला तर बिंदास मी बाय केला 7, मग मी टॉप लॉस घेतला असता, मी जर 420 430 आसपास ट्रेड करतोय तर 70-80 पॉईंटचा मला लॉस येईल, काही हरकत नाहीये. पण त्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे. तुम्ही इंट्राडेला काम कराल, 10 पैकी एखाद्या वेळेस स्टॉप लॉस जाईल, 90% टाइम 80% पेक्षा जास्तच तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉफिट येणार आहे. पण ते अंडरस्टँड करा. तुम्ही जेवढं ती प्रोसेस करा, जे आपण टॉप लॉस देतोय ना, ते टॉप लॉस जर तुम्ही फॉलो करू शकत असाल तर ट्रेड करा. मग त्यासाठी नंतर टाइम आपलं रेंज दिलेली असते, मार्केट पुलबॅक करतो. जस्ट टाइमाचा विषय असो, 10 मिनिटं 15 मिनिटं तुमचं पेशंट मार्केट टेस्ट करणार आहे आणि ते डेव्हलप करायचं आहे. ते डेव्हलप करण्याची प्रोसेसच इम्पॉर्टंट आहे. ते काम करून येणार आहे. तुम्ही अजून 2 तास इथं बडबड करून त्या गोष्टी येणार नाहीयेत. तुम्ही जेवढं काम कराल प्रॅक्टिकली, तुमच्या वेळी काही लोकांनी मला आज लाईव्ह मार्केटला पण फोन केला असेल या टायमालाच. तर तेव्हा पण तेच सांगत होतो की बघा हे आहे, आपण हा ट्रेड करतोय. जर मार्केट रिव्हर्स झालं तर आपण टॉप लॉस फॉलो करणार आहोत, बाकी डोकं नाही लावायचं आहे. कारण की इथं बसून मार्केट खालीच जाणार आहे, नाही मार्केट टॉप लॉस झाला जाईल, तो लॉस वाचवायचा प्रयत्न केला ना, तर मग तुम्ही ट्रेडच करू शकत नाही मार्केटमध्ये. ते तुम्हाला तुमच्या सेटअपला फॉलो करायचं आहे. तर पहिले स्वतःला कन्व्हिन्स करा की माझा सेटअप काय आहे आणि मला ती प्रोसेस काय. जेव्हा तुम्हाला ते अंडरस्टँडिंग डेव्हलप होईल, मग ट्रेड सुरू करा. एक लॉटने का असना
जाऊ द्या, लॉट सोडून द्या, तुम्ही इक्विटीमध्ये एखादा शेअर्स घेऊन 2-2 शेअर्सने ट्रेड करा, 2 क्वांटिटीने. 10-20 रुपयाचा टॉप लॉस राहील, प्रॉफिट होईल तर 40-50 रुपये, लॉस होईल तर 20-30 रुपये. पण मुद्दा काय की सिस्टम अंडरस्टँड होईल तुम्हाला. जेवढं तुम्ही सिस्टम अंडरस्टँड कराल, तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि एकदा कॉन्फिडन्स वाढला, मग लॉट तर काय मल्टिपल करायचे फक्त. तुमच्या 2 लॉटच्या 10 करा, 10च्या 20 करा, तुमचा पैसा वाढत जाणार आहे. पण ती लर्निंग प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. याच्यात काही डाऊट असेल ते विचारायचं आहे. येस. काही शंका असेल ते विचारून घ्या. येस, काय डाऊट आहे का? आय होप काही डाऊट नसतील. ह्या उद्याच्या लेवल आहेत, पण आता उद्याच्या सेशनमध्ये आपण एवढं जाऊया की रात्री बसून या लेवल कशा कॅल्क्युलेट केल्या जातील वगैरे सगळी ती प्रोसेस आपण उद्या बघणार आहोत. येस. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो. अजून काही डाऊट असेल तर नक्कीच विचारा. माईक तुमचा अनम्यूट आहे, तुम्ही बोलू शकताय.